असंगाशी संग. राजा कृष्णदेवराय वेश पालटून राज्यात फिरत असे. त्यामुळे प्रजेचे प्रश्न समजायचे, त्यांचे सुखदुःख जाणून घेता यायचे. फिरताना राजा तेनालीरामला नेहमी सोबत घेऊन जायचा. ते बघून दरबारातले इतर लोक जळायचे. त्यांना काही करून तेनालीरामचे वाढते वर्चस्व संपवायचे होते. एकदा राजा राजवाड्यातल्या बागेत शतपावली करत होता. तेथे 2 मंत्री गेले. राजाला म्हणाले, महाराज, आपण वेश पालटून राज्यात फिरता, प्रजेचे प्रश्न समजावून घेता, हा खूप चांगला उपक्रम आहे. हो, मग त्याचं काय? महाराज, आपण नेहमी तेनालीरामला सोबत घेता. हो, तो आहेच चतुर. असं काही नाही महाराज, आपल्या दरबारात इतरही हुशार माणसं आहेत, पण आपण त्यांना कधीच आपले चातुर्य दाखवायची संधी देत नाही. असं कोण म्हणतो? राजा जरा रागातच बोलला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बघा, आम्ही दोघंही खूप हुशार आहोत, पण आपण कधी आमच्या बुद्धीची चुणूक बघितलीच नाही. एक जण म्हणाला. महाराज, आमचं असं म्हणणं आहे की आता जेव्हा तुम्ही वेश पालटून राज्यात फिरणार असाल, तेव्हा आम्ही दोघं तुमच्याबरोबर येऊ. तेनालीराम नको. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी राजा वेश पालटून राज्यात फिरायला निघाला. सोबत तेनालीराम नाही, तर ते 2 मंत्री होते. चालत चालत ते एका उसाच्या शेताजवळ आले. त्याला लागून एक झोपडी पण होती. तिथे खाटेवर काही लोक गप्पा मारत बसले होते. राजा आणि मंत्री तेथे पोहोचले. त्यांच्याशी बोलायला लागले. राम राम. राम राम, कसं चाललंय? राजाने विचारले. चांगलं चाललंय. हे शेत तुमच्या मालकीचं आहे का? हो हो, माझंच आहे. यंदा ऊस लावलाय, एक शेतकरी म्हणाला. शेतीला पाणी वगैरे मिळत आहे ना? राजाने चौकशी केली. हो साहेब, मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी राजाने इतरही सरकारी योजना राबवल्या आहेत. त्याचा फायदा तुम्हाला मिळतो का? राजाने विचारले. हो साहेब, आमच्या राजाला शेतकऱ्यांची खूप काळजी आहे, त्यांनी समाधान व्यक्त केले. मला सांगा, तुमचा राजा कसा आहे? राजाने हा प्रश्न विचारल्यावर कोणीच काही बोलले नाही. फक्त एक शेतकरी उठला आणि त्याने शेतातून एक ऊस उपटून आणला. राजाला काही समजेना. त्याने हळूच शेजारी उभा असलेल्या त्या मंत्र्याला विचारले, याचा अर्थ काय? त्याबरोबर एक मंत्री म्हणाला, ते तुमची तुलना ऊसाशी करतायत. म्हणजे तुम्ही ऊसासारखे सरळसोट, दुबळे आणि सहज उपटता येणारे आहात, असे त्यांना म्हणायचे आहे. राजा संतापाने लाल झाला. त्याने त्या शेतकऱ्याला विचारले, तुम्ही काय राजाला ऊसासारखा तकलादू समजता का? नाही साहेब, मला काही तसं म्हणायचं नव्हतं. तो शेतकरी घाबरून गयावया करायला लागला. मग काय म्हणायचं होतं तुम्हाला? राजा चढ्या आवाजात म्हणाला. आता हे प्रकरण पेटणार हे पाहून मागे बसलेला एक दाढी मिशावाला माणूस समोर आला. तो हात जोडून राजाला म्हणाला, साहेब, त्यांचं तसं म्हणणं नाही आहे. त्याने राजाची तुलना ऊसाशी केली कारण त्याला हे सांगायचं आहे की आमचे महाराज प्रजेसाठी खूप गोड, रसाळ आणि प्रेमळ आहेत. मात्र शत्रूसाठी ते खूप कडक आहेत, अगदी ऊसासारखे. ऊसाचा एक फटका बसला तर अंगावर वळ उठतो. तसेच ते एका फटक्यात शत्रूला नामोहरम करतात. राजाला हे उत्तर फार आवडले. तो थोडा शांत झाला. हो हो साहेब, मला तसंच म्हणायचं होतं, तो शेतकरी म्हणाला. ठीक आहे, असे म्हणून ते पुढे जाण्यास निघाले. राजाने त्या दाढी मिशावाल्या माणसालाही सोबत येण्यास फरमावले. थोडे दूर गेल्यावर त्याने आपल्या दाढी मिशा काढल्या. तर काय, तो तेनालीराम होता. हे काय तेनालीराम, तू तर आमचा पिच्छा सोडतच नाहीस. महाराज, तुमच्या मागे येणं जरुरी होतं, नाहीतर आज त्या शेतकऱ्याच्या कुकृतीचा तुम्ही भलताच अर्थ काढला असता. हो रे, बरं झालं तू तिथे होतास, नाहीतर तो हकनाक प्राणाला मुकला असता आणि प्रजेवर अत्याचार करणारा राजा अशी माझी प्रतिमा झाली असती. राजाला परत एकदा तेनालीरामच्या चतुराईची चुणूक दिसली होती.
आणि ते 2 मंत्री खाली मान घालून उभे होते. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.